start with one important characteristic of sound is the Doppler's effect. Okay, Doppler's effect. काही पॉइंट्स मागे पुढे होतात सिलेबसचा, पण हा आय थिंक फायनल पॉइंट आहे, बट हा आधी घेऊया आपण. रिमेनिंग पॉइंट नंतर करू. लेट्स स्टार्ट विथ Doppler's effect. ओके, सो Doppler's effect म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर तुम्ही कधी स्टेशनवरती उभा असाल, ओके, स्टेशन पण ते जंक्शन पाहिजे. ज्यावेळी ट्रेन हॉर्न करत येते, एखादी ट्रेन तुमच्या जवळ हॉर्न करत पास झाली असेल, ओके, तर एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्स वरून ट्रेन येते हॉर्न करत सांगतोय, आणि तुमच्या तिथून पास होते, तर एक पर्टिक्युलर एक ट्यून ऐकायला येतात. एक ट्यून ऐकायला येते म्हणजे पहिल्यांदा सायलेंट आवाज असतो, तो हळूहळू मोठा होतो, तुमच्या जवळ आल्यानंतर तो एकदम बिग साऊंड असतो. त्यानंतर ती ट्रेन पास झाल्यानंतर किंवा तो सोर्स ऑफ साऊंड पास झाल्यानंतर परत ते लाईट 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 लाईट. ओके, तुम्ही एखादा मूवी बघताना सुद्धा ट्रेनचं एखादा सीन असतो बघा, त्यामध्ये कसं असतं, ट्रेनचा आवाज सायलेंट असतो, साऊंड हॉर्नचा साऊंड सायलेंट असतो, नंतर तुमच्या जवळ आल्यानंतर तो बिग होतो कॅमेरा जवळ आल्यानंतर, आणि नंतर तो पास झाल्यानंतर तो सायलेंट होतो. ओके, परत एखादी कार ट्रॅव्हलिंग कार असेल, हॉर्न करत तुमच्याजवळ पास झाली, त्यावेळी पण सेम टाईप ऑफ ट्यून तुम्हाला एक्सपिरियन्स होते. ओके, पहिल्यांदा सायलेंट असते, जवळ आल्यानंतर तो बिग साऊंड होतो, पण फ्रिक्वेन्सी तीच असते सोर्स मधून बाहेर पडणारी. तुमच्या जवळ आल्यानंतर, तुमच्या पॅरलली आल्यानंतर ती व्हेकल, तो साऊंड एकदम मोठा असतो, नंतर तो छोटा छोटा होतो. ओके, तुम्हाला मी व्हिडिओ ऐकवतो, एक ट्यून ऐकवतो, तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली हे डॉपलर्स इफेक्ट असतं काय. साऊंड मोठा होतो, परत सायलेंट होतो. लक्षात म्हणजे ट्यून ऐकायला येतो, साऊंड बिग होतो, नंतर एक सायलेंट होतो. तो काय ज्यावेळी ती ट्रेन पास होते त्यावेळी सायलेंट होतं ट्यून. ओके, ट्यून लक्षात आली तुमच्या कसे होते डॉपलर्स इफेक्टचे. ओके, अशा टाईप ह्याला म्हणतात डॉपलर्स इफेक्ट. तर डॉपलर्स इफेक्ट मी तर थोडंसं ग्राफिकली ट्राय करतो तुम्हाला एक्सप्लेन करायचं. सपोज देयर इज वन व्हेकल विथ सर्टन वेलोसिटी, ओके, विथ सर्टन वेलोसिटी ट्रॅव्हल करते ऑन द रोड. क्लियर, तुम्ही इथं ऑब्झर्वर आहात, ऑब्झर्वर किंवा लिस्नर कॅन से. देन ठीक आहे, आता ज्यावेळी ही ट्रॅव्हल करणार आहे आणि इथून समजा एक सर्टन डिस्टन्स ती पास झाली, कार पास झाली, तर इथं तुम्हाला डॉपलर इफेक्ट एक्सपिरियन्स होतो. आता ट्रेनचा मी तुम्हाला ट्यून ऐकवतो. आता हा कंटिन्युअस हॉर्न करतो, हा जो काही कारवाला आहे तो कंटिन्युअस हॉर्न करतोय. हॉर्न केल्यानंतर जेव्हा ती कार तुमच्या जवळ येईल तसं स्लाइटली साऊंड वाढत आहे. हा, समजा त्या रोडला कोणी नाही आहे, बाकीचे काही साऊंड नाही आहे, तर काय होईल बघा, जवळ आल्यानंतर साऊंड वाढत जाईल, म्हणजे साऊंड इंटेन्सिटी वाढत जाईल. ओके, आणि ज्यावेळी ती कार पास होईल तुमच्या, तुम्हाला पास करेल, परत जाताना ती साऊंड इंटेन्सिटी कमी होईल. क्लिअर, मग त्यानंतर तुम्हाला एक ट्यून एक्सपिरियन्स होतो. आता कसं जर आपण ग्राफिकली बघितलं तर हे थोडासा ट्यून असा असतो, थोडासा वाढत जातो स्लाइटली, परत डिक्रीज होतो तो ट्यून. ओके, इथं एक एम्प्लिट्यूड असते, एम्प्लिट्यूड इथं मेन पोझिशन आपण पकडली तर ही एम्प्लिट्यूड तुमची मॅक्सिमम एम्प्लिट्यूड असते. बट ही जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी फ्रॉम द सोर्स ऍट एनी पोझिशन, ती कार इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल, या तिन्ही केसेस मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी सेम असते. तिन्ही केसेस मध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड सेम असते. ओके, बट तुम्हाला एक्सपिरियन्स होताना काय होतं, एक्सपिरियन्स होताना साऊंड इंटेन्सिटी तुम्हाला डिफरंट दिसते प्रत्येक लोकेशनला, कारण तुम्ही स्टेबल आहे, एका ठिकाणी स्टेशनरी आहे. ओके, या इफेक्टला म्हणायचं ड्रॉपलर इफेक्ट. तुम्हाला कळते थोडंफार येते, फील येतोय ड्रॉपलर इफेक्ट. व्हॉट इज ड्रॉपलर इफेक्ट?
क्लिअर? म्हणजे असा ट्यून की जो स्लाइटली इन्क्रीज होणार आहे परत स्लाइटली डिक्रीज होत जाणार. दिस इज द ड्रॉपलेट इफेक्ट. क्लिअर? ठीक आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर ह्या केसमध्ये ज्यावेळी हे व्हेकल ट्रॅव्हल करणार आहे त्या केसमध्ये तुमची फ्रिक्वेन्सी वाढत चालली. फ्रिक्वेन्सी वाढत चालली. आता इकडे बघितलं तर फ्रिक्वेन्सी ड्रॉप होत चालली. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी आपण कशाला म्हणतो? कशाला म्हणतो फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? त्या तुमच्या वेव्ह, आता एक काय आहे, त्या लॉंजिट्युडनल वेव्ह पास होत आहेत साऊंडच्या. काय होतात? लॉंजिट्युडनल वेव्ह पास होत आहेत. ज्यावेळी ह्या वेव्ह विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, समजा एखादी वेव्ह घेतो मी, तुम्हाला समजण्यासाठी तात्पुरती ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतो. ओके, एक वेव्ह इथून स्टार्ट झाली. ओके, ती ज्यावेळी त्याची ही सायकल कंप्लीट करेल म्हणजे काय, एक पार्टिकल अप्पर पोझिशन, मीन पोझिशन, परत डाऊन पोझिशन, परत आणि परत तुमच्या मीन पोझिशनला येईल. म्हणजे तो वेव्हच्या फॉर्म मध्ये कसा दिसेल तुम्हाला? अप्पर पोझिशन, मीन पोझिशन, डाऊन पोझिशन, अगेन अप्पर पोझिशन. ओके, ज्यावेळी हा डिस्टन्स कव्हर करतं तुमची वेव्ह, त्याला आपण म्हणतो आपण लॅम्बडा म्हणतो. ओके, आणि हा जो काय लॅम्बडा आहे हा किती सेकंड्स मध्ये कंप्लीट करतो? म्हणजे ही जी सायकल आहे एका सेकंदात किती वेळा कंप्लीट होते त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ओके, ही जी एक सायकल आहे ती 1 सेकंड मध्ये किती वेळा कंप्लीट होते? क्लिअर? समजा ही जी पर्टिक्युलर कार आहे ती 100 वेव्स प्रोपोगेट करते. काय करते? 100 वेव्स प्रोपोगेट करते. म्हणजे त्याचा हॉर्न. ओके, त्या कारचा हॉर्न 100 वेव्स प्रोपोगेट करतो इन 1 सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? एका सेकंदात 100 वेव्स म्हणजे 100 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी झाली. मी एक्झाम्पल साठी 1 सेकंड घेतले. ओके, तुम्हाला समजण्यासाठी एका सेकंदात तुमचे किती वेव्ह पास होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. समजतंय? दिस इज द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता हा हॉर्न ज्यावेळी साऊंड प्रोपगेट करणार आहे या पर्टिक्युलर कारचा, त्यावेळी ह्या फ्रिक्वेन्सीने प्रोपगेट करणार. ओके, पण तुम्हाला एक्सपिरियन्स होताना काय होणार आहे? साऊंड कमी एक्सपिरियन्स होणार आहे. कमी साऊंड ऐकायला ना तुम्हाला, आणि डिस्टन्स जास्त आहे. क्लिअर? जवळ आल्यानंतर ही तुमची सोर्स फ्रिक्वेन्सी आहे ती एक्झॅक्टली तुम्हाला 100 हर्ट्झच ऐकायला मिळेल. पण पुढे जाईल कशी ती कमी होत जाईल. मी लिस्नर आहे आणि स्टेशनरी आहे. ओके, आता हा जो काय इफेक्ट आहे, हा जो इफेक्ट त्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी वरती डिपेंड करतो. हा ड्रॉपलेट इफेक्ट जो आहे ना तो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी वरती डिपेंड करतो. म्हणजे काय? व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? एका ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट, त्याला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणतो. ओके, तुम्ही एका 2 कार पॅरलली ट्रॅव्हल करताय. ओके, नाही तुम्ही एका कारमध्ये ट्रॅव्हल करताय, दुसरी कार तुम्हाला ओव्हरटेक करून गेली. तुमच्या कारचं स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर. ओके, पलीकडची कार ओव्हरटेक करून गेली, त्या कारचं स्पीड आहे 100 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, पण तुम्हाला कसं वाटतं ती कार हळू पुढे चालली? तुम्हाला काय एक्सपिरियन्स होतं? ती कार स्लो स्पीडनं पुढे चालली. म्हणजे तुम्हाला असा एक्सपिरियन्स होतो ती कार 20 किलोमीटर पर आवर आपल्याला क्रॉस करून पुढे चालली. कारण तुमचं स्वतःचं स्पीड किती आहे? 80 किलोमीटर पर आवर. आणि त्या कारचं स्पीड किती होतं? 100 किलोमीटर पर आवर. म्हणजे हा जो काही डिफरन्स आहे ना 20 किलोमीटर पर आवर, तो तुम्हाला एक्सपिरियन्स होतो की ती कार एक हळू स्पीडनं पळते. पण तुम्ही जर रस्त्यावर उभा आहे ती कार गेली 100 किलोमीटर पर आवर. ओके, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स होईल? आली आणि झूप करून निघून गेली. पण तुम्ही दुसऱ्या कारमध्ये बसलाय ज्याचं स्पीड आहे 80 किलोमीटर, तर तुम्हाला असं वाटेल की कार 20 किलोमीटर पर आवर ट्रॅव्हल करते. ओके, हा जो काही डिफरन्स आहे याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणतात. काय लक्षात येते? एका ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट्स व्हेलॉसिटी, याला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. हा ड्रॉपलेट इफेक्ट ना रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती ड्रॉपलेट इफेक्टला अफेक्ट करते किंवा इन्फ्लुएन्स करते. ओके, आणि काय? फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे? ती फ्रिक्वेन्सी. क्लिअर? हा जो काय डॉपलर इफेक्टचा जो काही खेळ आहे या 2 गोष्टीवरती चालतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि
फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. ओके. आता ह्या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे? समजा हा 80 किलोमीटर पर आवर कार पास झाली, 80 किलोमीटर पर आवर कार पास झाली आणि तुमचा ऑब्झर्वर इथं उडत होता पुसला निघाला. हा, त्याची 0 किलोमीटर पर आवर. ओके, 0 किलोमीटर पर आवर तो उभा आहे. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती झाली? दोन्हीचा डिफरन्स 80. क्लियर? आता तो चालत असता समजा 2 किलोमीटर पर आवर वॉक करत असता तर गोष्ट वेगळी होती. त्यावेळी मग परत डिफरन्स घ्यायला लागला असता. त्या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असती? 78. क्लियर? आणि हा जो काही डॉपलर इफेक्ट आहे, साऊंड तुम्हाला कसा ऐकायला मिळणार आहे, किती इंटेन्सिटीने ऐकायला मिळणार आहे, तो डायरेक्टली डिपेंड करतो तुमच्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. क्लियर? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. एक आणि एक एक्झाम्पल देतो. एक कार स्लो, एखादं व्हेकल स्लो ट्रॅव्हल करते आणि ती त्याचा हॉर्न करते, त्याचा हॉर्न करत स्लो ट्रॅव्हल करते आणि तुम्ही तिथून 160 किलोमीटर पर आवर पास झाला दुसऱ्या कारने. तुम्हाला ऐकायला मिळेल का ते? एकदम मोमेंटरली फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याचा हॉर्न ऐकायला येईल, तुम्ही निघून जा. ओके. पण त्याच्या हॉर्नची फ्रिक्वेन्सी तेवढीच होती, काय चेंज झाली होती का? नाही झाली होती. तो त्याचं काम करत होता. पण तुम्हाला काय ऐकायला मिळालं? एकदम कमी फ्रिक्वेन्सीचा हॉर्न ऐकायला मिळाला. का? तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा जो डिफरन्स ऑफ व्हेलॉसिटी आहे तो बिग आहे. ओके, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी डिपेंड करते तुमच्या ड्रॉपलर इफेक्ट. क्लियर? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी एज वेल एज फ्रिक्वेन्सी. तर हा जो ड्रॉपलर इफेक्ट आहे त्या दोन गोष्टीवरती डिपेंड करतो. लक्षात आलं तुम्हाला ड्रॉपलर इफेक्ट मोठा मोठी काय आहे कन्सेप्ट? एक साऊंड वरती होणारा इफेक्ट, कशाचा? फ्रिक्वेन्सीचा आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा होणारा इफेक्ट. क्लियर? याला म्हणायचं ड्रॉपलर इफेक्ट. क्लियर? आता पुढचा बघूया, त्याची डेफिनेशन आपण पहिल्यांदा बघू. हे डेफिनेशन इथं लिहिलं. एक सांगतो, तुमच्या बुक मधलं डेफिनेशनचं सेंटेन्स स्ट्रक्चर आणि माझं थोडं वेगळं आहे, पण माझं सिंपल आहे. हे लक्षात ठेवलं, ते लिहिलं तुम्हाला तरी चालेल. क्लियर? काही वेळा बुक मध्ये ज्या डेरिव्हेशन्स असतात मी वेगळ्या स्टाईलनं डिराईव्ह करून देतोय. ओके, सिंपल स्टाईलनं त्या लिहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला फायनल जे आहे, फायनल स्टेप आहे ती इम्पॉर्टंट असते. फक्त डिराईव्ह होणं महत्वाचं. तुम्ही बुकशी असं आता काय करायचं, काही बुक मधले सिंपल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इझिली डायजेस्ट होतात त्या अडॉप्ट करायच्या. ओके, आणि काही गोष्टी मला जर अवघड वाटल्या तर मी त्या थोड्याशा सिंपल करून तुम्हाला देतो. क्लिअर? म्हणजे तुम्हाला असं नाही वर्ड टू वर्ड बुक प्रमाणे चाललंय असा काही विषय नाही. मी तुम्हाला डायजेस्ट करायचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी. त्यासाठी मला थोडंसं चेंज करावं लागतं. सिंपल लँग्वेज मध्ये मी काही कन्वर्ट करतो. ओके, तर आता इथं पहिलं डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ऑफ ड्रॉपलर इफेक्ट. देन आपण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स डिस्कस करू. Definition of Doppler effect. Definition. So me the right लिहितोय the definition. Whenever माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल. Whenever there is relative velocity, relative motion between source and observer, the frequency of sound heard by observer is different from actual frequency of
साऊंड सोर्स ऑफ साऊंड सोर्स. आतापर्यंत मी जे काही एक्सप्लेन केलं ते या डेफिनेशन मध्ये आहे. त्यातले कीवर्ड्सचे तुम्हाला मिनिंग समजले पाहिजे. कीवर्ड्स त्याचे कॉन्सेप्ट आणि त्याचे मिनिंग समजले पाहिजे. झालं? ओके. सो whenever there is relative motion between source and observer. मगाशी मी दोन गोष्टी घेतल्या होत्या. एक सोर्स घेतला होता कारचा हॉर्न, एक सोर्स घेतला होता आणि एक ऑब्झर्वर घेतला होता. ठीक आहे. तर ह्याच्यामधली रिलेटिव्ह मोशन त्याला जो काही साऊंड हिअर्ड तो ऐकणार आहे लिसनर, तो ह्याच्या मोशनवरती आणि ह्याच्या मोशनवरती डिपेंड करतो. आता वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. ओके. जर हा ऑब्झर्वर एका ठिकाणी उभा आहे त्यावेळी त्याला साऊंड इंटेन्सिटी वेगळी भेटते. क्लिअर? तो इकडं धावत पळत सुटलाय किंवा एखाद्या टू व्हीलरवरनं ट्रॅव्हल करावं ह्या दिशेला, कार मागून ट्रॅव्हल करतो, त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी वेगळी असते. म्हणजे काय? सोर्स अँड ऑब्झर्वर ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. त्या केसमध्ये साऊंड इंटेन्सिटी वेगळी असते. क्लिअर? समजा हा इकडे ट्रॅव्हल करतोय कारच्या दिशेनं, त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी वेगळी असेल. असेल की नाही सांगा मला? साऊंड इंटेन्सिटी जास्त असेल इकडं. हे दोघं एकमेकांकडे अप्रोच करतात, दॅट मीन्स साऊंड इंटेन्सिटी जास्त असेल. हा स्टेबल असताना साऊंड इंटेन्सिटी वेगळी असेल. ओके. म्हणजे काय म्हणायचं मला? whenever there is a relative motion, या दोघांची रिलेटिव्ह मोशन, याची मोशन विथ रिस्पेक्ट टू दिस मोशन और दिस मोशन विथ रिस्पेक्ट टू दिस मोशन. क्लियर? रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर. हा सोर्स झाला आणि हा ऑब्झर्वर झाला. सोर्स अँड ऑब्झर्वर. द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, काय जी की साऊंडची फ्रिक्वेन्सी आहे. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं? एका सेकंदात किती वेव्ह तयार होतात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड हिअर्ड बाय ऑब्झर्वर. ह्या ऑब्झर्वरनं जी काय फ्रिक्वेन्सी ऐकली आहे ती कशावरती डिपेंड करते? इट्स डिफरंट. ती डिफरंट असणार आहे. कशामुळं? त्या रिलेटिव्ह मोशनमुळे ती डिफरंट असणार. कशामुळे डिफरंट असणार आहे? त्या रिलेटिव्ह मोशनमुळं. जसं की तो कारपासून लांब पळतोय आणि कार मागून येते, त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी वेगळी आहे. तो एका ठिकाणी स्टेबल उभा आहे त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी वेगळी आहे. तो कारकडे ट्रॅव्हल, तो इकडे त्याच डिरेक्शनला चालत येतोय किंवा पळत येतोय आणि कार ह्या डिरेक्शनला जाते, त्यावेळी साऊंड इंटेन्सिटी वेगळी असणार. ओके. म्हणजे प्रत्येक केसमध्ये त्याला डिफरंट साऊंड ऐकायला मिळणार. प्रत्येक केसमध्ये त्याला डिफरंट टाइप्स ऑफ साऊंड ऐकायला मिळणार. ओके. फ्रॉम ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी एन असेल तर समजा तो इकडे असेल त्यावेळी एन वाढलेलं असेल. ओके. आता ते वाढलेले एन काय परत सांगतो तुम्हाला. जर तो इकडे पळत असेल तर एन डिक्रीज असेल. ओके. ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी एन होती पण ह्या केसमध्ये वाढली, ह्या केसमध्ये कमी झाली. ओके. ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सीच्या कमी जास्त होते. फ्रॉम साऊंड सोर्सची ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापेक्षा काय तर कमी जास्त होऊ शकतो. ओके. बट मला सांगा बाळांनो, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेमच आहे ना? फ्रिक्वेन्सी सेम आहे. हॉर्न एक टाइप म्हणजे एकच साऊंड, एकच इंटेन्सिटी ऑफ साऊंड क्रिएट करणार आहे. ओके. एका कारचा साऊंड आहे हॉर्नचा, तो सेमच असणार आहे. पण इथं काय होते? इथं वाढलेली दिसते आणि इथं कमी झालेली दिसते. म्हणजे एक्सपिरियन्स होतो. त्याला काय अनुभव येतो? ह्या केसमध्ये बाबा आवाज जास्त आला. ओके. बाहेर तो ज्यावेळी दूर चाललाय त्यावेळी आवाज कमी आला, असं त्याला वेगळं एक्सपिरियन्स व्हायला. ओके. आता ही जी काय फ्रिक्वेन्सी ड्रॉप आणि ह्या फ्रिक्वेन्सी इन्क्रीज आणि ड्रॉप जो आहे त्याला ॲपिअरंट फ्रिक्वेन्सी म्हणायचं. काय म्हणायचं? ॲपिअरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे आभासी. ओके. भास होणे. क्लिअर? म्हणजे ऍक्च्युअल आहे वेगळंच आणि त्याला भासवायला वेगळा असं. हे कशामुळे होतं? रिलेटिव्ह मोशनमुळे होतं. कशामुळे होतं? रिलेटिव्ह मोशन होतं. आणि जी काही ड्रॉप होणारी वाढणारी फ्रिक्वेन्सी आहे ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सीच्या कम्पेअरमध्ये त्याला ॲपिअरंट फ्रिक्वेन्सी म्हणायचं. क्लिअर? ॲपिअरंट फ्रिक्वेन्सी आभासी, जिथं भास होण्याचा का प्रकार. क्लिअर? ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगतोय, दोन गोष्टीवरती डिपेंड करतं, रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मोशन और व्हेलॉसिटी ऑलमोस्ट सेम आहे. ओके. एकमेकाला रिलेव्हंट गोष्टी आहे. त्यामुळे तुम्ही मोशन वापरा किंवा व्हेलॉसिटी वापरा. ओके. तर ह्याच्यावरती आणि फ्रिक्वेन्सीवरती हा सगळा खेळ आहे.
कशाचा? ड्रॉपलेट इफेक्ट. क्लिअर? समजले डेफिनेशन? आता आपण पुढे जाऊ. आता ह्यामध्ये काही केसेस आपल्याला स्टडी करायचे. ओके, आता त्याची केस फर्स्ट घेतोय मी. केस फर्स्ट ड्रॉपलेट इफेक्ट. आता त्याची केस फर्स्ट बघूया. केस फर्स्ट. आता या केस मध्ये काय आहे तर source and observer both are in rest. सोर्स आणि ऑब्झर्वर दोघे पण थांबले, काय ट्रॅव्हल करत नाही, पण उभे पण हॉर्न करते. ओके, त्याचा साऊंड प्रोड्यूस करते. आता इथं कार आहे, तुम्ही कुठलेही घ्या सोर्स, कार घ्या, एखादा स्पीकर घ्या, काय पण घ्या. मी एक्झाम्पल साठी कार घेतो. ओके, दॅट इज अ कार having some sort of frequency here and here observer or listener. Clear? आता काय करते कार 100 वेव्स प्रोड्यूस करते. 100 वेव्स प्रोड्यूस करते. क्लियर? इन 1 सेकंड. आता याची फ्रिक्वेन्सी काय झाली बघा, 100 हर्ट्ज झाली ना. एका सेकंदात एखाद्या साऊंड सोर्सनं किती फ्रिक्वेन्सीज किंवा किती वेव्स क्रिएट केल्या एका सेकंड मध्ये, त्याला आपण फ्रिक्वेन्सी. क्लियर? तर फ्रिक्वेन्सी इथे किती झाली याची, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड 100 हर्ट्ज. ओके, हा किती आहे इथे, डेफिनेटली 100 हर्ट्ज आहे. त्यात काही चेंज होणार आहे का, नाही चेंज होणार, कारण इन दॅट पर्टिक्युलर केस रिलेटिव्ह मोशन और रिलेटिव्ह वेलोसिटी इज ऍब्सेंट. दोघे पण थांबले. दोघांमध्ये रिलेटिव्ह वेलोसिटी किती आहे, 0. ओके, दोघांमध्ये रिलेटिव्ह वेलोसिटी किती आहे, 0. म्हणजे काय, जर रिलेटिव्ह वेलोसिटी चेंज होत नसेल, तर ड्रॉपलर इफेक्ट जाणवत नाही. क्लिअर? ड्रॉपलर इफेक्ट म्हणजे काय, तो ट्यून मी जो मला जो ट्रेनचा ऐकवला तो ट्यून. ओके, तो ट्यून इथं ऐकायला मिळेल का, तिथं नाही येत. इन दॅट केस म्हणजे रिलेटिव्ह मोशन और रिलेटिव्ह वेलोसिटी इज ऍब्सेंट, definitely. So frequency emits from source is exactly equal to frequency received from receiver or observer. Okay, या दोन्ही सेम असतात. दॅट इज द फर्स्ट केस. आता यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, हा थोडासा लांब चालला, त्याच्यापासून लांब चालला. फ्रिक्वेन्सी कमी होईल का जास्त होईल, ड्रॉप. फ्रिक्वेन्सी ड्रॉप, फ्रिक्वेन्सी विल बी ड्रॉप. आणि ड्रॉप होणारी फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणतो आपण, मगाशी तुम्ही सांगितले ऍपिअरंट फ्रिक्वेन्सी. ऍपिअरंट फ्रिक्वेन्सी हा इकडे ट्रॅव्हल करतोय, वॉक करतोय, फ्रिक्वेन्सी काय करेल, वाढेल. त्याला काय म्हणायचं, ऍपिअरंट फ्रिक्वेन्सी बट इन्क्रीज होतात, वो इन्क्रीज होणारी ऍपिअरंट. हा 100 वेव्हच क्रिएट करणार एका सेकंड मध्ये. हा जर हॉर्न काही चेंज होणार, त्यामुळं ही फ्रिक्वेन्सी ऍपिअरंट होऊ शकते. कशामुळं, रिलेटिव्ह मोशन. क्लिअर? दिस इज द फर्स्ट केस. आता फर्स्ट केस मध्ये बाकीचं असं काही डिटेल नाही आहे, एक्झाम मध्ये पण जास्त काही विचारत नाही आहे. फक्त काय करा, सोर्स अँड ऑब्झर्वर बोथ आर इन रेस्ट म्हणा. आता ही बुक मध्ये तुमच्या केस दिलेली नाही आहे. ओके, त्यामध्ये डायरेक्टली त्यांनी मुव्हिंग केस दिले, ते आपण बघायला 1 बाय 1 बघणार आहे. फक्त हे हेडिंग लिहा, एक असं सोर्स आणि ऑब्झर्वर दाखवा. ठीक आहे, आणि काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी इज remains same because relative motion is absent. Relative motion is absent. त्याच्या खाली नोट आहे. आता इथून पुढं रिमोशन पुढच्या केसला. ओके, आता इथं आपल्याला
व्हिज्युअलाइज करायला लागतात, हे सोपं होतं. आता इथून पुढे आपल्याला थोडंसं व्हिज्युअलाइज करावं लागतं काय होतं. frequency remains same because relative motion is absent. असं लिहिलं तरी चालेल. तुमच्या फ्रिक्वेन्सी लक्षात आलं, आपण ज्या स्टार्टिंगला डेफिनेशन बघितलं, फ्रिक्वेन्सी रिलेटिव्ह मोशन लक्षात आलं. आता ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या की पुढचं सगळं लक्षात येतं. या दोन्हीतला डिफरन्स आणि त्याचं मिनिंग कळायला पाहिजे. ओके, सो केस सेकंड मध्ये आपल्याला सेकंड केस मध्ये झाले नाही, इरेज करू. सेकंड केस मध्ये बघा, इन केस सेकंड when source at rest, when source at rest and observer in motion, observer in a motion. Source at rest and observer in motion. ओके, म्हणजे काय? हा मुकेल, ठीक आहे. हा रेस्ट आहे, कार रेस्ट आहे. ओके, आणि हा जो ऑब्झर्वर आहे ना, तो कारच्या दिशेने पळत येतो, कारच्या दिशेने पळत येतो. ओके, आणि हा कारवाला हॉर्न होतो. म्हणजे काय झालंय, सोर्स ॲट रेस्ट, सोर्स एका ठिकाणी थांबलाय आणि हा मूव्ह करतोय, पहिल्यांदा एक कंडिशन बघूया की तो कारच्या दिशेने मूव्ह करतोय, असं ऍझ्युम करूया. तो कारच्या विरुद्ध दिशेला सुद्धा पळू शकतो, हा, पण ऍझ्युम करू की तो कारच्या दिशेने मूव्ह पळतोय. क्लिअर? आता इथं हा जो काही सोर्स आहे ना, सोर्स थोडस मी सोर्स मधून काही फ्रिक्वेन्सीज अशा क्रिएट होतील, वेव्हज अशा क्रिएट होतील. ओके, समजा या वेव्हज आहेत की ज्या तुमच्या सोर्स मधून ट्रॅव्हल करतात, साऊंड वेव्हज. क्लिअर? आणि समजा व्ही जे आहे ते व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे, या वेव्हचा साऊंड आहे व्ही. क्लिअर? आणि आता हे काय असतं, हे म्हणजे इथून ते इथपर्यंत एक सायकल कंप्लीट होणारं जे डिस्टन्स आहे, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट, त्यातलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण लॅम्बडा म्हणतो, त्याला वेव्हलेंथ म्हणतो. काय म्हणतो? वेव्हलेंथ. त्यानंतर आता इथं व्हेलॉसिटी सोर्सची नाहीये, लक्षात घ्या, व्हेलॉसिटी सोर्सची नाहीये, साऊंडची व्हेलॉसिटी. सोर्स एका ठिकाणी उभा आहे, व्हेलॉसिटी कशाची आहे, दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. फॉर एक्झाम्पल लिहू इथं लेट v इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, पण ऑब्झर्वरला काहीतरी व्हेलॉसिटी, ऑब्झर्वरची व्हेलॉसिटी आहे समजा VO. ओके, इथे मी म्हणतो VO इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. क्लिअर? आता ऑब्झर्वर ह्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. आता मला एक सांगा, व्हेलॉसिटी कशी काढतो आपण? व्हेलॉसिटी काढायचा एक फॉर्म्युला असतो, फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ. हा व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे, हा माहिती आहे का तुम्हाला? v इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ. आता मला व्हेलॉसिटी कशाची आहे? ही व्हेलॉसिटी आहे तुमच्या साऊंडची व्हेलॉसिटी आहे, म्हणून तुम्हाला फ्रिक्वेन्सी घेताना कशाची घेणार मी? सोर्सची फ्रिक्वेन्सी घेणार. ओके, आता काय करतो मी? लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n असतो.
लॅम्बडा इज इक्वल टू व्ही अपॉन, ह्या इक्वेशन मध्ये मी रिअरेंज केलं ns ला इकडे पलीकडे व्ही अपॉन ns. ओके, आता इथं मला एक सांगा, हा जो टोटल व्हेलॉसिटी आहे, टोटल व्हेलॉसिटी कशाची, तर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, ह्या व्हेलॉसिटीमुळे हा जो काय इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे ती याला जास्त एक्सपिरियन्स होणार, बरोबर आहे. हा इकडून येतोय वेक्टर आणि हा वेक्टर इकडून ट्रॅव्हल करतोय, हे दोघे डायरेक्टली ऍड होणार, काय होणार आहे, ऍड होणार. तो विरुद्ध दिशेला पळत असतात तर ते सबस्ट्रॅक्ट झाले असते. क्लिअर, हे दोन वेक्टर्स ऍड होणार आहेत, म्हणजे ही व्हेलॉसिटी प्लस ही व्हेलॉसिटी, म्हणजे तुमची टोटल व्हेलॉसिटी काय झाली, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड प्लस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. एवढं लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या, फिगर सही नोट डाऊन करून घ्या. त्याला आपण स्पीड ऑफ साऊंड म्हणू शकतो. ही म्हणण्यापेक्षा काय करा, स्पीड ऑफ साऊंड म्हणा. स्पीड ऑफ साऊंड, स्पीड ऑफ साऊंड इज द ऍडिशन ऑफ टू स्पीड्स. स्पीड ऑफ साऊंड, आता हा जो ऑब्झर्वर झालं का, झाले का, आता आपण दोन गोष्टी बघितल्या, एक म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, एक प्रॉडक्ट घेतला की जो असतो तुमचं फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. ओके, तर लॅम्बडा घेतला मी, लॅम्बडा त्याला रिअरेंज केलं, व्ही अपॉन ns केलं. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर 1 होतं. त्यानंतर स्पीड ऑफ साऊंड जे आहे, स्पीड ऑफ साऊंड हे काय असतं, त्या तुमच्या दोन साऊंडचं ऍडिशन असतं आणि तेवढ्या इंटेन्सिटीने याला जो साऊंड आहे तो एक्सपिरियन्स होणार आहे. त्यामुळे नेहमी काय करतो, ऍड करतोय दोन वेक्टर्स, टोटल व्हेलॉसिटी ऑफ साऊंड v प्लस v0. आता बघा पुढची स्टेप, फ्रिक्वेन्सी एक्सपिरियन्स बाय ऑब्झर्वर. फ्रिक्वेन्सी एक्सपिरियन्स बाय ऑब्झर्वर. आता फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी v अपॉन ns असते, v अपॉन ns असते. आता ही कशी काढायची, पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स काय माझी v अपॉन n, v अपॉन n. ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द, ओके, ही याची फ्रिक्वेन्सी असेल, कशाची, ह्या साऊंडची, प्लस त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी v0 अपॉन v0 अपॉन लॅम्बडा. परत सांगतो तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने. आता फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व्ड बाय ह्या, ही जी काय फ्रिक्वेन्सी येणार आहे ह्याला किती एक्सपिरियन्स होईल, त्याची फ्रिक्वेन्सी, साऊंडची फ्रिक्वेन्सी, जो सोर्स मधनं बाहेर येणार आहे त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी प्लस त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी. क्लिअर. आता बघा साऊंडची फ्रिक्वेन्सी कशी काढतो आपण, फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे इथं v अपॉन लॅम्बडा. आता बघा इथे बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा होता ना, v अपॉन लॅम्बडा. क्लिअर, ही साऊंडची फ्रिक्वेन्सी v अपॉन लॅम्बडा प्लस त्याची स्वतःची v ऑब्झर्वर डिवाइडेड बाय लॅम्बडा. ओके, त्याचं ऍडिशन v प्लस v0 डिवाइडेड बाय लॅम्बडा. v plus v0, now write down v plus v0 divided by v, not v0, vo, velocity of the observer divided by lambda. आता आपल्याला दोन गोष्टी आहेत बघा, हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 1 त्यामध्ये लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन ns आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. पुट पुढे म्हणायचं, पुट व्हॅल्यू ऑफ lambda in equation 1 in above equation. कुठल्या above equation मध्ये, त्या equation in above equation. So
frequency of observer is equal to V plus VO divided by लैम्बडा ची व्हॅल्यू किती आहे बघा V upon ns. क्लियर. आता frequency of observer is equal to V plus VO divided by V into ns. Clear? This is my first case. समजलंय का? परत एकदा एक्सप्लेन करू. समजलं तुम्हाला समजलं या साईडला? ओके. आता इथं काय केलं बघा, फक्त ह्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी, एक्सपिरियन्स फ्रिक्वेन्सी आणि केलेली एक्सपिरियन्स फ्रिक्वेन्सी या दोन्हीचं रिलेशन घेतलं. ठीक आहे. आता मला माहिती आहे की टोटल फ्रिक्वेन्सी जे ऑब्झर्वरचे आहे त्या दोन्हीची ऍडिशन असणार आहे. या दोन्हीची फ्रिक्वेन्सीची ऍडिशन असणार. क्लियर. आता ह्याची फ्रिक्वेन्सी किती होती ती ही आहे V अपॉन लॅम्बडा आणि ह्याची फ्रिक्वेन्सी VO अपॉन लॅम्बडा. या दोन्हीचं ऍडिशन ओके हे आहे मिळाले मला. या ऍडिशन मधलं जे लॅम्बडा आहे ना ते काय केलंय मी, हे ऑलरेडी जे पूर्वी लॅम्बडा कॅल्क्युलेट केलं होतं ते तिथे सबस्टिट्यूट केलं आणि मला एक फायनल स्टेप मिळाली. ओके. आता या फायनल स्टेप मध्ये हे जे काय NO असतं ना त्या NO लाच म्हणायचं apparent फ्रिक्वेन्सी. यालाच म्हणायचं apparent फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज मीन बाय apparent फ्रिक्वेन्सी? ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी आहे आणि याला ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी आहे. साऊंड फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी आहे. ओके. ती जी आहे ती NO आहे, ऑब्झर्वरची फ्रिक्वेन्सी. ओके. ऑब्झर्वरची फ्रिक्वेन्सी ती आहे तुमची apparent फ्रिक्वेन्सी. ती आहे तुमची apparent फ्रिक्वेन्सी. दिस इज द फर्स्ट केस. बुक मध्ये तुमच्या ही केस डिराइव केले पण काही नोटेशन्स वेगळे आहेत. फक्त काही नोटेशन्स वेगळे आहेत. ठीक आहे. आता ह्या केस मध्ये तुम्ही काय काय पकडणार आहे? NO इज द, आता खाली म्हणा लेट NO इज द apparent frequency त्यानंतर V is the velocity of sound. त्यानंतर VO is the velocity of observer. आणि NS is the frequency of source. Okay. V is the velocity of sound, VO is the velocity of observer and NS is the frequency of source. Clear? This is the case first. आता पुढची केस बघा. पुढची केस हे झालं का? लास्ट बेंच झालं. इरेज करू. आता केस थर्ड when source is at rest, and observer is in motion. Source is at rest and observer is in motion. आता एक सोर्स आहे, परत तो सोर्स घेऊया आपण. हॉर्न ऑफ कार. सोर्स इज रेस्ट, इट इज इन रेस्ट, बट हॉर्न इज डुइंग ऑन. ओके. तो हॉर्न सुरूच आहे पण तो कार ट्रॅव्हल करत नाही. सोर्स इज एट रेस्ट झाले काय? ओके. सोर्स इज मूव्हिंग म्हणा. सोर्स इज मूव्हिंग and observer at rest.
observer at rest. Source is moving, observer at rest. आता ही कार ट्रॅव्हल करते डायरेक्शन टू द डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर. ओके. आणि some frequencies are there, sound frequencies are there, and here your observer which is at rest position, आता इथं ह्याची व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे. ह्याची व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे. इथं दोन व्हेलॉसिटी आहे. इथं काय आहे? दोन व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स त्याची स्वतःची व्हेलॉसिटी, क्लियर. आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, दोन व्हेलॉसिटीज आहेत. बरोबर आहे. मग मला सांगा टोटल व्हेलॉसिटी किती असेल? बोला काय असेल टोटल व्हेलॉसिटी? ही सोर्सची व्हेलॉसिटी आहे स्वतःची, त्याच्या कारची व्हेलॉसिटी, आणि ही साऊंड व्हेलॉसिटी. किती व्हेलॉसिटी असेल टोटल व्हेलॉसिटी? vs प्लस दॅट इज द रॉंग. हे नाही असं नसतं. व्हेलॉसिटी इथं चुकतात मुलं. व्हेलॉसिटीचं ऍडिशन घ्यायचं नाहीये, कारण ह्या दोन वेगळ्या मेकॅनिझम्स आहेत. ह्या दोन साऊंड ट्रॅव्हल करते, प्रॉपगेट करते, काय त्याची स्वतःची व्हेलॉसिटी आहे. साऊंड त्याच्या वरती बसून ट्रॅव्हल करत नाही, कारच्या वरती बसून. जिथं कार जाईल त्याच्या पुढे तो प्रॉपगेट होतो. समजतंय? साऊंड त्या वरती बसलाय का त्याच्या? नाही बसलेला. कार इथं आली, इथून पुढे फ्रिक्वेन्सी जातो. कार इथं आली, इथून पुढे फ्रिक्वेन्सी जातो. क्लिअर? त्यामुळे टोटल व्हेलॉसिटी फक्त तुमची व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच असते. त्यात तुमची कारची व्हेलॉसिटी ऍड करायची नाही. ओके. असं होतं का की कार इथं आली आणि साऊंड इथून यायला लागला हॉर्नचा? असं नाही होत ना. कार जिथे येणार आहे त्याच्या पुढेच फ्रिक्वेन्सी क्रिएट होणार आहे ना, त्याच्या पुढेच वेव्ह क्रिएट होणार आहे. त्यामुळं टोटल व्हेलॉसिटी जी आहे ती फक्त v असेल तुमची. हे लक्षात घ्या. क्लिअर? मुलं इथं चुकतात, ऍड करतात दोन, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके. आता या गोष्टीमध्ये आता परत तुम्हाला सांगतो, हा आहे तुमचा वेव्हलेंथ लॅम्डा. हा आहे वेव्हलेंथ लॅम्डा. क्लिअर? आणि याची व्हेलॉसिटी vs झाली. इथे बघा एक मी पॉइंट सिलेक्ट करतो W1. म्हणजे कुठला? हा स्टार्टिंगचा पॉइंट आहे W1. आणि ही एक कंप्लीट सायकल झाली की हा दुसरा पॉइंट आहे W2. एक ऍझ्युम केलं म्हणजे ही एक सायकल झाली, ही दुसरी सायकल स्टार्ट होताना W1 झाली. ठीक आहे. एकदा कारनं साऊंड प्रोपगेट केला की एक फ्रिक्वेन्सी क्रिएट होईल, पण कार पण पुढे ट्रॅव्हल होणार आहे. काय होणार आहे? ट्रॅव्हल होणार. आता जर तुम्ही सेकंड केस मध्ये बघितलं तर समजा कार इथपर्यंत आली, काही पिरियड नंतर, पर्टिक्युलर पिरियड नंतर कार ह्या पोझिशनला आली समजा. ओके. कार ह्या पोझिशनला आली आणि तुमचा जो काही हा W1 आहे ना, तो W1 ट्रॅव्हल होऊन तिथं आला. W1 इथं होता, तो ट्रॅव्हल होऊन तिथं आला. क्लिअर? म्हणजे हे ट्रॅव्हल होते ना, हा ही साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होते. हा W1 समजा इथे ट्रॅव्हल होता. आता पुढची वेव्ह कुठून चालू होईल, स्टार्ट होईल? इथून स्टार्ट होईल का इथून स्टार्ट होईल? परत सोर्स मधनं कंटिन्यू हॉर्न ऐकायला येतो ना कंटिन्युअस. त्यामुळं पुढची वेव्ह जी आहे ती तुम्हाला इथं ऐकायला मिळेल. ऍक्च्युली व्हायला कुठून सुरू पाहिजे होती? इथून व्हायला पाहिजे होती ना. क्लिअर? इथून व्हायला पाहिजे होती. W1, W2, W3 लाईक दिस. पण कार पुढे आल्यामुळं त्याची जी काही
वेव्ह आहे ती त्याच्या आधीच क्रिएट होईल. ओके, मग हा तुमचा लॅम्बडा असेल, इथून इथं मगाशी W1 चा हा लॅम्बडा असेल, हा जर लॅम्बडा असेल तर हा असतो लॅम्बडा इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. काय म्हणायचं? इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. इफेक्टिव्ह वेव्हलेंथ समजतंय? ऍक्च्युली W हा पुढे शिफ्ट झालाय, इथं W1 इथे शिफ्ट झालाय, पण कार पण त्याच्या पाठोपाठ येते ना, कार पण त्याच्या पाठोपाठ येते. आता वेव्ह इथून क्रिएट व्हायला पाहिजे किंवा इथून क्रिएट व्हायला पाहिजे, पण होते ह्या पोझिशन पासून, या पोझिशन, आणि ही तुमची रिअल वेव्हलेंथ असते, साऊंडची रिअल वेव्हलेंथ असते. त्याला इफेक्टिव्ह वेव्हलेंथ म्हणायचं. दॅट इज द ऍक्च्युअल वेव्हलेंथ, दिस इज द इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. क्लिअर? जर कार रेस्ट मध्ये असते तर काय झालं असं बघा, हे W1 फक्त ट्रॅव्हल पुढे गेलं असतं. हा पॉईंट आहे, तो शिफ्ट होईल पुढे गेला आणि बाकीचे पॉईंट त्याच्या पाठोपाठ आले, पण कारच पुढे आला, कारच पुढे यायला लागले, तर ती दुसरी वेव्ह इथून क्रिएट न होता पुढून इथूनच क्रिएट होणार. त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह वेव्ह. लक्षात येते काय होते तुमच्या? इफेक्टिव्ह वेव्ह, त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह वेव्ह. क्रिएट, लक्षात आलं तुमचं? ओके, आता ही फिगर ड्रॉ करून घ्या. फिगर ड्रॉ करून घ्या. एक आणखीन एक दुसरा एक फिगर घेऊया, तुमच्या लक्षात येईल. आपण एक दुसरा सोर्स घेऊया, त्यानंतर दुसरा सोर्स घेऊया आणि दुसऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो तुमच्या लक्षात. इथं आणखीन एक सोर्स ऑफ साऊंड आहे, आणखीन एक सोर्स ऑफ साऊंड आहे असा की जो वेव्ह क्रिएट करणार आहे. काय करणार आहे? वेव्ह क्रिएट करणार आहे. समजा ती आहे W1, पहिली वेव्ह क्रिएट करणार. क्लिअर? आणि ही वेव्ह प्रोपगेट होतो इथे येणार आहे, प्रोपगेट होतो इथे येणार आहे. क्लिअर? आता ह्याचं मला हे काढायचं आहे की किती डिस्प्लेस झाली इथून इथपासून इथपर्यंत. डिस्प्लेस किती झाली तर व्हेलॉसिटी इनटू टाइम एवढी डिस्प्लेस झाली. किती झाली? व्हेलॉसिटी इनटू टाइम एवढी डिस्प्लेस झाली. इथं काढूया, इथून इथं डिस्प्लेस व्हायला व्हेलॉसिटी इनटू टाइम. ओके, पण आता काय झालंय ह्या केस मध्ये, आपला सोर्स पण मूव्ह होतोय. काय होतोय? सोर्स पण मूव्ह होतोय. सोर्स मूव्ह होत, जशी कार मूव्ह झाली ना, तसा सोर्स मूव्ह झालाय आणि सोर्स समजा इथं मूव्ह. ही वेव्ह इथं पोहोचूपर्यंत पहिली सोडलेली कार पण इथपर्यंत आली, किंवा तुमचा जो सोर्स आहे तो पण इथपर्यंत ट्रॅव्हल होता. ओके, आता हा ट्रॅव्हल व्हायला इथपर्यंत व्हायला किती टाइम लागेल? तर लागेल व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इनटू टाइम लागेल. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इनटू टाइम, एवढा डिस्टन्स कव्हर करायला एवढी क्वांटिटी लागेल त्याला. ही वेव्ह इथून इथं जायला v इंटू टी लागलं, तर हा सोर्स ट्रॅव्हल करायला त्या सोर्सची ह्याची स्वतःची व्हेलॉसिटी आणि इनटू टाइम एवढं लागेल. ओके, आता पुढची वेव्ह इथून क्रिएट नाही होणार आहे, तर इथून क्रिएट होणार आहे, कारण सोर्स तुमचा इथं आलाय. सोर्स तुमचा इथं आलाय. ही तुमची ऍक्च्युअल इथून ट्रॅव्हल होणार आहे आणि ही तुमची असेल इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. ही असेल तुमची इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. ओके, पहिल्यांदा इफेक्टिव्ह वेव्हलेंथ काय होती? इथून ते इथपर्यंत डिस्टन्स होता, ही वेव्हलेंथ होती. पण दुसरी वेव्ह इथून क्रिएट झाली, इथून, कारण सोर्स पुढे आला आहे, म्हणून ही आहे तुमची इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. म्हणजे हे फक्त फिगर मी चेंज केली, फिगर चेंज केली. इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. मग आता आपल्याला जी वेव्हलेंथ लॅम्बडा जी घेत होतो आपण मागच्या केसमध्ये, ही लॅम्बडा घ्यायची नाही, आपल्याला घ्यायचे इफेक्टिव्ह वेव्हलेंथ घ्यायची आहे. तीच आपली ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे, ऍक्च्युअल वेव्हलेंथ. ओके, मग आता सांगा मला, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्झर्वर इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा, बट लॅम्बडा इज द इफेक्टिव्ह लॅम्बडा घ्यायचा, इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. क्लियर? केले आम त्याच्या पुढे इफेक्टिव्ह वेव्हलेंथ. आता ही पण फिगर घ्या आणि इफेक्टिव्ह घ्या. हा सोर्स म्हणा, हा सोर्स. ठीक आहे, ही पहिली वेव्ह, ही वेव्ह इथून पहिली वेव्ह ट्रॅव्हल व्हायला इथून इथं व्हायला टाइम लागणार आहे मला v इंटू टी. ओके, आणि इथून इथं ट्रॅव्हल व्हायला, आता सोर्स ट्रॅव्हल व्हायला ह्या पोझिशन मध्ये vs इंटू टी
थोडा मॅग्निट्यूड लागणार आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला काय व्हायला लागले इथं? सोर्स मूव्ह होतोय, त्यामुळं तुमची फ्रिक्वेन्सी चेंज व्हायला लागली आहे, वेव्हलेंथ चेंज व्हायला लागली. ओके. आता मला काय करायचं आहे, इफेक्टिव्ह वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. इफेक्टिव्ह वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची असेल मला एवढा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा, एवढा डिस्टन्स इफेक्टिव्ह वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची. तर काय करावं लागेल मला, या टोटल डिस्टन्स मधून हा डिस्टन्स सबट्रॅक्ट करावा लागेल. तर मला मिळेल हा डिस्टन्स. क्लिअर. हा टोटल डिस्टन्स किती आहे बघा, VT आहे. ओके. त्यातून मला हा डिस्टन्स सबट्रॅक्ट केला तर मिळेल मला इफेक्टिव्ह डेन्सिटी. म्हणजे आता कसं करायला लागेल, VT मायनस VST त्याचं सबट्रॅक्शन मी ज्यावेळी घेईन त्यावेळी मला इफेक्टिव्ह वेव्हलेंथ मिळेल. ओके. आता लॅम्डा E इज इक्वल टू, त्यातून T कॉमन घेतोय, V मायनस VS. लॅम्डा इज इक्वल टू V मायनस VS. इफेक्टिव्ह वेव्हलेंथ इज इक्वल टू T इंटू V मायनस VS. आता टाइम पिरियड काय असतो, टाइम पिरियड इज द 1/n असतो. 1/n असतो टाइम पिरियड फ्रिक्वेन्सीचा. आता ही व्हॅल्यू मी इथे पुट करतोय, इफेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/ns इंटू V मायनस VS. ओके. दिस इज इक्वेशन 1. Put effective wavelength in equation 1. Equation 1 मध्ये ठेवा effective wavelength. So equation becomes V upon lambda E. Okay, is equal to V upon lambda ची व्हॅल्यू काय आहे आपली, V minus Vs divided by Ns. V upon Vs divided by Ns. So V upon V minus Vs into N. This is my second case. ओके. हे तुमच्या बुक मध्ये पण डेराइव्ह केलंय, पण नोटिफिकेशन थोडे नॉमेनक्लेचर्स वेगळे आहेत त्याचे. आता इथं ही काय झाली तुमची अपॅरंट फ्रिक्वेन्सी, NO अपॅरंट फ्रिक्वेन्सी. V इज द वेलोसिटी ऑफ साउंड, VS इज द वेलोसिटी ऑफ सोर्स आणि NS इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स. क्लियर. आता केस 4 झालं का. केस 4, when source and observer both are in moving. Case 4. When source and observer, both moves. When source and observer both moves. आता म्हणजे काय, तो ऑब्झर्वर पण ट्रॅव्हल करतोय एका डिरेक्शनला आणि तो सोर्स पण ट्रॅव्हल करतोय एका डिरेक्शन किंवा अपोजिट डिरेक्शन. त्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला दिलाय, अपॅरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू V प्लस मायनस VO डिवायडेड बाय V प्लस मायनस VS इंटू NS. ओके. आता इथे बघा, हा फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याकडे आहे, बुक मध्ये तुम्हाला डायरेक्टली हा फॉर्म्युला दिलाय. तर ह्या कंडिशन्स फक्त आपल्याला स्टडी करायचे, प्लस कधी मायनस कधी. हे प्लस मायनस म्हणजे कॅल्क्युलेट करताना डायरेक्ट प्लस मायनस घेऊन चालत नाही. एकतर प्लस घ्यावं लागतं, एकतर मायनस घ्यावं लागतं. खाली सुद्धा एकतर प्लस घ्यावं लागतं
एक तर मायनस घ्यावं लागेल. क्लिअर. आता ह्या मधल्या काय काय कंडिशन्स आहेत बघूया. फॉर्म्युला लिहून घ्या आधी. आधी फॉर्म्युला लिहून घ्या. व्हेन सोर्स अँड ऑब्झर्वर बोथ आर मूव्ड म्हणा, हा फॉर्म्युला लिहून घ्या. त्यात मी केस फर्स्ट सांगतो तुम्हाला काय आहे. प्लस मायनस कधी वापरायचं त्यामध्ये. पहिल्या केस मध्ये ऑब्झर्वर अँड सोर्स आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इच अदर. ओके, ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इच अदर पहिली केस. ओके. आता बघा, ज्यावेळी ऑब्झर्वर मूव्ह करणार आहे एखाद्या डिरेक्शन कडे, त्यावेळी ही फ्रिक्वेन्सी वाढणार आहे का कमी होणार आहे? डेफिनेटली ऍड होणार. डेफिनेटली ऍड होणार. म्हणजे ऑब्झर्वरची जर तुम्ही इथं बघितली क्वांटिटी कुठं आहे ती न्यूमरेटर मध्ये. आता वाढणार आहे म्हणजे प्लस व्हायला पाहिजे का मायनस व्हायला पाहिजे? प्लस व्हायला पाहिजे. मग ह्या केस मध्ये अपॅरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v प्लस v व्हायला पाहिजे. ओके. आता खाली बघा डिनॉमिनेटर मध्ये, आता हा काय करतोय, हा ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स सोर्स, ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कडे पण हा जातो. म्हणजे वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? डेफिनेटली वाढायला पाहिजे. ओके. आता ही व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू इन्क्रीज कधी होते? जेव्हा तुमचा डिनॉमिनेटर छोटा असेल त्यावेळी टोटल व्हॅल्यू इन्क्रीज होते. क्लिअर. डिनॉमिनेटर छोटा कधी असू शकतो? जर खाली व्हॅल्यू छोटी असेल. खाली व्हॅल्यू कधी छोटी असेल? ज्यावेळी दोन्हीमध्ये डिफरन्स असेल. समजतंय? खालचा डिनॉमिनेटर छोटा असेल तर ओव्हरऑल तुमची ही व्हॅल्यू मोठी असेल. ओव्हरऑल ही व्हॅल्यू मोठी असेल. ती मोठी कधी असेल? ज्यावेळी डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू छोटी असेल. डिनॉमिनेटर व्हॅल्यू छोटी कधी असू शकते? जर दोन्हीचा डिफरन्स असेल तर. ही अशी कंडिशन लावायची. क्लिअर. फर्स्ट कंडिशन. आता इथे काय म्हणले यामध्ये? ऑब्झर्वर अँड सोर्स ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इच अदर. ओके. ही पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये, इन सेकंड कंडिशन ऑब्झर्वर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स सोर्स बट सोर्स ट्रॅव्हलिंग अपोजिट डिरेक्शन टुवर्ड्स अपोजिट डिरेक्शन. हा सोर्स अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करा. पहिल्यांदा दोघे एकमेकांना ट्रॅव्हल करत होते. आता हा इकडे ट्रॅव्हल करतोय आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शनला सोर्स ट्रॅव्हल करतोय. ओके. मग अपॅरंट फ्रिक्वेन्सी काय होईल बघा. आता हा ट्रॅव्हल करतोय राईट साइड, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढेल ना. या केस मध्ये वाढेल म्हणजे वरती काय घ्यायचं? प्लस. ओके. म्हणजे लक्षात येते मी कशा कंडिशन लावतोय? v प्लस v. ओके. आता हा ट्रॅव्हल करतोय म्हणजे सोर्स लांब पडतोय ऑब्झर्वर पासून. फ्रिक्वेन्सी कमी होईल ना. फ्रिक्वेन्सी कमी होईल. कमी कधी होईल? ज्यावेळी तुमचा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू मोठी असेल त्यावेळी ओव्हरऑल व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे आता काय करावं लागेल? प्लस घ्यावं लागेल. v प्लस v प्लस v. समजतंय? कंडिशन कशाला लावते मी परत सांगू? समजलं तुम्हाला? लास्ट नेक्स्ट लास्ट समजलं कंडिशन कशाला लावल्या त्या? तुला समजलं का? नक्की? हा हा. म्हणजे हे त्या कंडिशन वाईज हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. ओके. थर्ड कंडिशन आहे. थर्ड कंडिशन, इन थर्ड कंडिशन ऑब्झर्वर आणि हा एकाच डिरेक्शनला ट्रॅव्हल करतात बट अपोजिट डिरेक्शन. अपोजिट डिरेक्शनला ऑब्झर्वर, सॉरी हा सोर्स म्हणून ऑब्झर्वरच्या मागे सोर्स लागलाय. ओके. आता बघा अपॅरंट फ्रिक्वेन्सी v0 डिवाइडेड बाय vs. हा ऑब्झर्वर आहे ना, साऊंड सोर्स पासून दूर चालू, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय व्हायला लागली? कमी आहे, कमी होत जाणार. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? कमी होणार. कमी कधी होते? जिथे मायनस असेल तर कमी होते. हा दूर चालू आहे सोर्स पासून, म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी व्हायला. बट हा काय करतोय? ट्रॅव्हल करतोय याच्या डायरेक्शन, म्हणजे याची वाढते. व्हॅल्यू वाढते कधी? इथं सबस्ट्रॅक्शन असेल तर. जर डिनॉमिनेटर छोटा असेल तर व्हॅल्यू वाढू शकते. क्लिअर? अशा कंडिशन तुम्हाला सीईटीला आणि
नीटला विचारतात ना या अशा कंडिशन्स लक्षात ठेवा. कंडिशन 4 मध्ये ऑब्झर्वर ट्रॅव्हल करतोय त्या डिरेक्शनला आणि सोर्स पण त्या डिरेक्शनला ट्रॅव्हल. क्लिअर. आता अपॅरंट फ्रिक्वेन्सी काय असेल VEO VES. त्या केसमध्ये सोर्सच्या जवळ चाललाय फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजे. क्लिअर. हा सोर्स पासून ऑब्झर्वर पासून दूर पडतोय फ्रिक्वेन्सी या केसमध्ये कमी व्हायला पाहिजे म्हणजे टोटल ओव्हरऑल व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे प्लस करायला पाहिजे. सोर्स कुठल्या साईडला आहे डिनॉमिनेटर मध्ये. मला सोर्सची व्हॅल्यू काय कमी व्हायला लागली फ्रिक्वेन्सी कारण तो दूर चालला. कमी कधी होतं डिनॉमिनेटर छोटा असेल त्यावेळी व्हॅल्यू कमी होतं. कंडिशन लक्षात आलं. परत सांगू परत सांगतो. ठीक आहे. हे बघा हा तुमची फोर्थ केस आहे. त्या केसमध्ये तुमचा सोर्स आणि ऑब्झर्वर हे दोघे पण मूव्ह आले. कुठल्याही रॅन्डम डायरेक्शनला मूव्ह आला. कुठल्याही डायरेक्शनला. पहिल्या केसमध्ये हा जो काही ऑब्झर्वर आहे ना तो सोर्सच्या डायरेक्शनला मूव्ह आला आणि सोर्स ऑब्झर्वरच्या डायरेक्शनला मूव्ह आला. ओके. ऑब्झर्वरच्या डायरेक्शनला मूव्ह आला. आता न्यूमरेटर मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ऑब्झर्वरच्या व्हॅल्यू, डिनॉमिनेटर मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या सोर्सच्या व्हॅल्यू. ओके. आता जेव्हा अशी कंडिशन असेल मॅथमॅटिकल कंडिशन त्यावेळी खाली बघा खालचा डिनॉमिनेटर जेवढा छोटा असेल ना तेवढं हे आन्सर मोठं असतं. हे लक्षात हे समजतं तुम्हाला. साधं लॉजिक आहे. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जेवढी छोटी असेल समजा 10 डिवायडेड बाय 5 आणि 10 डिवायडेड बाय 2. 10 डिवायडेड बाय 5 आन्सर किती येतं 2 येतं आणि 10 डिवायडेड बाय 2 किती येतं 5 आहे. म्हणजे तुमची जेवढी व्हॅल्यू खालची छोटी असते ना तेवढा आन्सर मोठा येतो. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढा आन्सर बिग येतो. क्लिअर. आता न्यूमरेटर मध्ये बघा त्यामध्ये मी आता 10 प्लस 2 करतो. 10 प्लस 2 करतो. प्लस केल्यानंतर न्यूमरेटर ऍड होतो वाढतो. मायनस केल्यानंतर सबट्रॅक्ट होतो. हे समजून घ्या आपल्याला. हे समजून घ्या. फक्त तुम्ही न्यूमरेटर बघितला त्यामध्ये ऍड केला तर तो वाढणार आहे ना. साधी गोष्ट आहे. सबट्रॅक्ट केल्यानंतर तो कमी होणार आहे. ठीक आहे. पण ओव्हरऑल जे आन्सर आहे डिनॉमिनेटरच्या बाबतीत बघा डिनॉमिनेटर जेवढा छोटा असेल त्यावेळी ओव्हरऑल आन्सर मोठा असेल. डिव्हिजन कमी होणार ना तेवढ्या. आता लक्षात आहे. ठीक आहे. आता हा एक जनरल फॉर्म्युला आहे की जिथं प्लस मायनस कसंही वापरायचं त्यांनी सांगितलं. आता ते कसं वापरायचं ज्यावेळी हा ऑब्झर्वर ज्यावेळी एखाद्या सोर्स कडे जातो त्यावेळी फ्रिक्वेन्सी वाढते का कमी होते. वाढते ना. फ्रिक्वेन्सी वाढते. न्यूमरेटर वाढतो कधी प्लस झाला तर वाढतो. त्यामुळे ते मी प्लस घेतो. समजतंय. प्लस घेतो. आता इथे बघा डिनॉमिनेटर मध्ये VS आहे त्यामुळे S चं बघायचं. S ची कंडिशन आहे. S काय करतोय हा सुद्धा ट्रॅव्हल करतोय इकडे. त्यामुळे ह्या केस मध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे. त्या केस मध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज व्हायला पाहिजे. ही फ्रिक्वेन्सी इन्क्रीज कधी होईल ही व्हॅल्यू जेवढी मिनिमम असेल जसं की 2 होतं. ही व्हॅल्यू जेवढी मिनिमम असेल तेवढी फ्रिक्वेन्सी वाढेल. क्लिअर. मग ही छोटी कधी व्हॅल्यू असेल त्यावेळी सबट्रॅक्शन घेईल त्यावेळी छोटी. ऍड केलं वाढणार ना बाळा. सबट्रॅक्ट केलं काय होणार कमी होणार. म्हणजे जेवढं सबट्रॅक्शन घ्याल तेवढी ही फ्रिक्वेन्सी वाढणार. क्लिअर. ह्याचा वेगवेगळा विचार करा. न्यूमरेटरचा वेगळा विचार करा डिनॉमिनेटरचा वेगळा विचार करा. क्लिअर. ही पहिली कंडिशन आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये ऑब्झर्वर ट्रॅव्हल करतोय सोर्स कडे. त्या केस मध्ये फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. ऑब्झर्वर कुठे आहे न्यूमरेटर मध्ये ऑब्झर्वर आहे. वाढतो कधी प्लस असेल तर वाढतो. क्लिअर. आता हे विसरून जायचं फक्त डिनॉमिनेटरचा विचार करा. आता हा सोर्स आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. सोर्स काय करायला ऑब्झर्वर पासून दूर चाललाय. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे कमी होणार आहे. व्हॅल्यू कमी कधी होते डिनॉमिनेटर मोठा असेल तेवढी व्हॅल्यू ओव्हरऑल व्हॅल्यू कमी होते. त्यामुळं
प्लस प्लस केल्यानंतरच व्हॅल्यू मोठी होते. आता समजलं सगळ्यांना? तुला समजलं पण नाही? नाही समजलं? समजलं ना? क्या पलीकडे? हे फार इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? आता या केसमध्ये ऑब्झर्वर दूर जातोय आणि सोर्स त्याच्याकडे येतोय. ह्याची मुवमेंट बघायची विथ रिस्पेक्ट टू दिस मुवमेंट. ह्याची मुवमेंट बघायची. ऑब्झर्वर लांब चाललाय ना याच्यापासून. ऑब्झर्वर लांब चाललाय म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? कमी होणार आहे. कमी म्हणजे न्यूमरेटर मध्ये ऑब्झर्वर आहे मायनस. क्लिअर? आता सोर्स ऑब्झर्वर कडे पळतोय, फ्रिक्वेन्सी या केस मध्ये वाढणार आहे. व्हॅल्यू वाढते कधी? डिनॉमिनेटर छोटा असेल तर व्हॅल्यू वाढते. त्यामुळे काय घ्यावं लागणार? मायनस. समजलं तुला? नक्की? त्यानंतर फोर्थ केस मध्ये ऑब्झर्वर सोर्स कडे चाललाय, ट्रॅव्हल करतोय. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तो त्याच्या जवळ चालला म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज कधी होईल? दोन गोष्टी ऍड करतो त्यावेळी इन्क्रीज होईल. हा सोर्स काय करायलाय? दूर चाललाय फ्रॉम ऑब्झर्वर. फ्रिक्वेन्सी ड्रॉप होणार आहे केस मध्ये कारण तो दूर चाललाय. ओके. कमी कधी होतं? ही व्हॅल्यू मॅक्सिमम असेल त्यावेळी ओव्हरऑल आन्सर कमी होतो, त्यामुळे प्लस घेतो. कळल्या कंडिशन्स? ह्या लिहून घ्या सगळं. किती? 1 2 3 4 4 कंडिशन्स आहेत. ओके. ह्या फॉर्म्युलासाठी या चौथ्या केस साठी वापर. हा थोडासा डायजेस्ट व्हायला अवघड आहे पण तुम्ही थोडं केअरफुली स्टडी करा. ओके. हे सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. हा टॉपिक मधला हा जो पॉइंट आहे हा थोडा व्हिज्युअलाइज करावा लागतो, त्यामुळे थोडा डायजेस्ट होत नाही. ते 2 3 4 वेळा तुम्ही वाचाल ना तेव्हा होतं ते समज. क्लिअर? तो थोडासा डायजेस्ट व्हायला अवघड आहे पण समजून घ्या. इट इज अ लॉजिकल. इट्स टोटली लॉजिक. लिहून घ्या कंडिशन्स सगळ्या. बुक मध्ये ह्या कंडिशन्स वेगळ्या फॉर्म मध्ये दिले. ते आम्ही सिंपल करून दिले तुम्हाला. बुक वाचायला गेला तर काहीच करणार नाही. बुक मध्ये गेला ना काहीच समजणार नाही, शिट्ट्या वाजतात. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं सिंपल करून कंडिशन सांगितलं. क्लिअर? ओके. इथं आपलं ह्या कंडिशन्स संपतात डॉपलर इफेक्टच्या. आता अजून काही कॅरेक्टरिस्टिक शिल्लक आहेत. त्यामध्ये लाऊडनेस अजून आहे, त्यानंतर पीच आहे, त्यानंतर टिम्बर किंवा क्वालिटी ऑफ साऊंड आहे. त्या छोट्या छोट्या त्या एक हाफ अँड आवर मध्ये कव्हर होतं. क्लिअर? फक्त आता काय राहतं? आय थिंक हा सगळा टॉपिक इथे ओव्हर होतो. उद्या एक थोड्या वेळात तो कव्हर होतो उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि त्याचे काही न्यूमरिकल्स घेऊया आपण. त्याच्यावर बेस्ड ऑन न्यूमरिकल्स काय असतील तर घेऊया. आणि मग नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा आय थिंक ऑप्टिक्स नाही आहे. त्याच्या पुढचा कुठला आहे? ऑप्टिकच्या पुढचा कुठला आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक स्टार्ट. हे कंडिशन झाल्या. ओके. थोडं थांबूया आपण.